फिरत राहतं ना, ती पॉवर आहे ती गिअरबॉक्स मध्ये गेली की गिअर शिफ्ट होणार नाहीये. मग त्यावेळेस तुम्हाला त्याला वेगळं करायला पाहिजे, इंजिनला वेगळं करायला पाहिजे आणि गिअरबॉक्सला वेगळं करायला पाहिजे. मग वेगळं करायचं काम कोण करते, तर ही क्लच प्लेट करते. आता ते वेगळं करत असताना क्लच प्लेट पाठीमागे यायला पाहिजे, मग तिला ऑपरेट करण्यासाठी प्रेशर प्लेट असते. ही सिस्टम आहे. क्लच सिस्टमचं काम काय, ज्यावेळेस आपण गिअर टाकत असतो त्यावेळी इंजिन आणि गिअरबॉक्स यांना वेगळं करायचं काम कुणाचं असतं, क्लच सिस्टमचं असतं. गिअरबॉक्स आणि इंजिन यांना जोडणे किंवा तोडण्यासाठी क्लच सिस्टमचा उपयोग केला जातो. कारण की ज्यावेळेस आपण गिअर चेंज करणार, जर गाडी स्पीडमध्ये असेल तर ते गिअर फिरत असणार आणि फिरतेला तिथं आपल्याला काय होणार नाही, गिअर चेंज करता येणार नाही. त्यासाठी मग इंजिनला तर थांबवू शकत नाही आपण, इंजिन हे कंटिन्युअसली फिरतच राहील. मग त्याची जी येणारी पॉवर आहे ती फक्त गिअरबॉक्समध्ये जाऊ द्यायची नाही. मग ते पॉवर कोण ट्रान्सफर करत असतं, क्लच प्लेट. मग त्या क्लच प्लेटला त्याच्यापासून बाजूला करायचं. क्लच प्लेटला त्याच्यापासून बाजूला केलं की काय होईल, तुमचा गिअरबॉक्स फ्री होईल. गिअरबॉक्स फ्री झाला की तुम्ही गिअर चेंज करू शकाल. म्हणजे इंजिन आणि गिअरबॉक्स यांना एंगेज आणि डिसएंगेज करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, क्लच सिस्टमचा उपयोग केला जातो. तेच आज आपल्याला बघायचं आहे. या क्लच सिस्टमचे 3 प्रकार असतात. एक सिंगल क्लच प्लेट सिस्टम, मल्टी क्लच प्लेट सिस्टम आणि सेंट्रीफ्युगल क्लच सिस्टम. सिंगल क्लच मध्ये एकच क्लच प्लेट असते. ओके, एकच क्लच प्लेट असते, त्याला सिंगल क्लच प्लेट सिस्टम असं म्हटलं जातं आणि ही सिस्टम मोस्ट ऑफ 4 व्हीलर मध्ये वापरली जाते. ओके, त्याच्यानंतर मल्टी क्लच प्लेट सिस्टम, याच्यामध्ये क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट यांचा समुच्चय असतो. आणि ते कुठे वापरलं जातं, ज्या तुमच्या छोट्या गाड्या असतात, मग स्प्लेंडर असेल किंवा ज्या गिअरच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, 2 व्हीलरमध्ये मोस्ट ऑफ कुठला वापरलं जातं, तुमच्या मल्टी क्लच प्लेट सिस्टम वापरली जाते. त्याच्यानंतर राहिली सेंट्रीफ्युगल क्लच. कुठला आहे, सेंट्रीफ्युगल, ज्या गाड्यांच्या मध्ये ऑटो ट्रान्समिशन. ओके, ऑटो गाडी ड्रायव्हिंग मोडमध्ये टाकली की पुढे जाते, रिव्हर्स मोडमध्ये टाकली की पाठीमागे येते. एन म्हणजे न्यूट्रल पोझिशन. ओके, म्हणजे ज्या गाड्यांना एकच बटन असतं ते गोल फिरवायचं. ओके, म्हणजे ऑटो ट्रान्समिशन. टॉप एंड मॉडेल असतील तर काही मोस्ट ऑफ ऑटो ट्रान्समिशन असतात, किंवा तुम्ही मोपेड गाड्या ज्यांना गिअर नाहीये त्या गाड्यांना काय म्हणतो आपण, मोपेड गाड्या. तर त्या गाड्यांच्या मध्ये कुठलं असतं, सेंट्रीफ्युगल क्लच असतो. आणि प्रसारक बल या सिद्धांतावरती तो काम करतो. प्रसारक बल म्हणजे काय, एक्सपांड होऊन तो काम करत असतो. प्रसारक बल या सिद्धांतावर हा काम करतो, त्याला सेंट्रीफ्युगल क्लच असं म्हटलं जातं. हे क्लचचे काय 3 प्रकार आहेत. त्यातला मोस्ट ऑफ वापरला जाणार 4 व्हीलर मध्ये कुठला असतो, सिंगल क्लच प्लेट सिस्टम. मग त्याचे पार्ट्स आणि कंपोनेंट्स बघूया. एका गोष्टीवरती असं कुठली अशी गाडी थांबते का हाताने, तुम्हाला त्याच्यातले ती डायफ्राम स्प्रिंग आहेत ते बघा, दाबून हाताने दाबतात का, नाही. मग पायामध्ये एवढी कुठली ताकद आहे, सहज दाबले तरी ते सगळं दाबून जातं त्या ठिकाणी. ओके, किंवा त्याला पूर्ण एंगेज आणि डिसएंगेज करतं, सहज असायची. मग त्याच्यासाठी मेकॅनिझम पाहिजे. मग ते मेकॅनिझम पाहिजे तर हे पार्ट्स आणि कंपोनेंट्स वापरायला लागतील त्याच्यामध्ये. ओके, मग त्याच्यामध्ये क्लच पॅडल पासून क्लच प्लेट पर्यंत हे सगळे त्याचे काय आहेत, कंपोनेंट्स आहेत. पहिला आहे क्लच पॅडल, दुसरा आहे क्लच केबल. जर मेकॅनिकल क्लच असेल तर क्लच केबल येईल, आणि जर हायड्रोलिक असेल तर काय होणार आहे, याच्यानंतर इथं काय येणार आहे, तुमचं मास्टर सिलेंडर असणार आहे. काय असणार आहे, मास्टर सिलेंडर. मास्टर सिलेंडर मधला होईल फ्लूइड लाईन. फ्लूइड लाईन मधून ते जाईल तुमच्या कुठं, स्लीव्ह सिलेंडर मध्ये जाईल. या स्लीव्ह सिलेंडर नंतर मग त्याच्या पुढे रिलीज फोर्क असणार, फोर्क लिव्हर असणार आहे. फोर्क लिव्हरच्या पुढे थ्रस्ट बेरिंग असणार आहे. प्रेशर प्लेट, क्लच प्लेट. हे उलट सुलट झाले, काय झाले, उलट सुलट झालं. सर्व करून घे सर. आता मी शिकवताना सरळ शिकवतो. ओके, पहिला पार्ट, पहिले काय काम करणार आहे, क्लच पॅडल. ड्रायव्हरला काय करायचं आहे, गिअर चेंज करायचा आहे. काय करतो, क्लच ABC. हे म्हणजे ॲक्सिलेटर, B म्हणजे ब्रेक, C म्हणजे क्लच. क्लच कुठल्या पायात असतो, डाव्या पायात. आणि ॲक्सिलेटर कुठला असतो, आणि ब्रेक कुठला असतो, मधल्या पायात. ठीक आहे, आपण उजव्या काय करणार आहे, आणि डाव्या पायाने काय करणार आहे, क्लच आणि ब्रेक. राईट पायाने ब्रेक असेल, ब्रेक आणि क्लच नाही, राईट पायाने. हा, लेफ्ट पायाने फक्त ॲक्सिलेटर. उजव्या पायाने काय करतो, फक्त ॲक्सिलेटर. ॲक्सिलेटर दाबतो. म्हणजे हा राईट आहे, राईट काय करतो आपण ॲक्सिलेटर, आणि लेफ्ट काय करणार आहे,
क्लच आणि क्लच नुसतं क्लच याला ऍक्सिलेटर. ठीक आहे. चला मग पहिला आहे क्लच पॅडल. क्लच पॅडलचं काम काय? ड्रायव्हर कडची जी काही एनर्जी आहे ती घेणे आणि तिथून कुठं पाठवणं. जर क्लच केबल असेल तर क्लच केबलला देणे, नसेल तर कुठं द्यायचे आहे मास्टर सिलेंडरला. कुठं द्यायचे आहे मास्टर सिलेंडरला. म्हणजे ड्रायव्हर कडची एनर्जी घ्यायची आणि ती एनर्जी कुठं पोहोचायचं काम करायचं सप्लाय पाहिजे. ओके, म्हणजे यातला आलेली पॉवर कुठे गेली आता मास्टर सिलेंडर मध्ये गेली. क्लच केबल असेल तर काय असणार आहे, एक केबल असणार. केबल काय केली जाईल, तिथून खेचली जाईल. काय केली जाईल, खेचली जाईल. खेचल्यानंतर मग तिथं रिलीज फोर्क लिव्हर असतो, त्याला ऑपरेट केला जाईल. तो मेकॅनिकली क्लच झाला. कुठला झाला, मेकॅनिकली क्लच. आता मोस्ट ऑफ गाड्यांमध्ये तुम्हाला कुठला बघायला मिळेल, हायड्रोलिकच बघायला मिळेल. ओके, मग इथून येणारी पॉवर कुठे येणार आहे, तुमच्या या सिलेंडर मध्ये येणार. तर हा मास्टर सिलेंडर. आता या मास्टर सिलेंडरच्या इथं वरच्या बाजूला काय असतं, सिलेंडर असतं. ओके, ज्याच्यामध्ये ऑइल असणार आहे. काय असणार आहे, ऑइल असणार आहे. त्या ऑइलचा वापर म्हणजे इथं येणार जे काही इथं एक लिव्हर असेल, ती लिव्हर काय केली जाईल, त्यानं दाबली जाईल. आहे का इथं, नाही. ती लिव्हर दाबल्यानंतर याच्यामधलं जे हायड्रोलिक ऑइल आहे ते काय केलं जाईल, प्रेशरनं पुढं ढकललं जाईल. ओके, म्हणजेच हायड्रोलिक एनर्जीचं सॉरी इथे येणाऱ्या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतरण हायड्रोलिक एनर्जी मध्ये करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, या मास्टर सिलेंडरचा उपयोग केला जातो. इथं मेकॅनिकल एनर्जी प्लंजर म्हणजे काय, मेकॅनिकल एनर्जी तो याला ऑपरेट करणार आहे. आता इथं काय आहे, स्पिंडल आहे. ओके, याच्या पुढे इथं काय क्लच पॅडल आहे. हे क्लच पॅडल दाबलं, याला दाबेल की नाही इकडं असं. मग हे दाबल्यानंतर ही मेकॅनिकल एनर्जी, लिव्हर म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, आणि हे इकडे ढकलणार. त्यावेळी वरती जे काही ऑइल असणार आहे त्या टँक मधलं ऑइल खाली उतरेल आणि ते कुठं जाईल, या फ्लुइड लाईन मध्ये जाईल. कुठं जाईल, फ्लुइड लाईन. म्हणजे याचं काम काय, मेकॅनिकल एनर्जीचा हायड्रोलिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी मास्टर सिलेंडरचा वापर केला जातो. हे मास्टर सिलेंडर झालं. आता ते प्रेशराइज्ड का पाहिजे आपल्याला, हाताने दाबून होते काय ते नाही, मग मेकॅनिझम वापरायला पाहिजे. म्हणून मेकॅनिझम काय वापरलं आपण इथं, जे मेकॅनिकल एनर्जी म्हणजे ऑइल. ऑइलचं प्रेशर ना ते कंटेनर डंपर उचलतात वगैरे, बरोबर आहे ना, ते हायड्रोलिक प्रेशर असतं. मग इथं आता आपण काय केलं, त्याला प्रेशर दिलं, म्हणजे हायड्रोलिक प्रेशर मध्ये कन्व्हर्जन केलं मेकॅनिकल एनर्जीला हायड्रोलिक एनर्जी मध्ये. मग ते येणार कुठे, या फ्लुइड लाईन मध्ये. फ्लुइड लाईनचं काय काम, इथनं जे काही आलेलं ऑइल आहे ते वाहून नेऊन कुठं सोडायचंय, तुमच्या स्लीव्ह सिलेंडर. कुठे नेऊन सोडायचं आहे, स्लीव्ह सिलेंडर मध्ये. कुठं सोडायचंय, स्लीव्ह सिलेंडर. हे स्लीव्ह सिलेंडर आहे. ओके, आता ते ऑइलची पाईप आहे, हे असं याच्यावरती काय होतं, इथं बसते, याच्यावरती नट बोल्ट असतं इथं. ओके, याच्यात आलं म्हणजे तिथनं ऑइल कुठे येणार आहे, ते याच्यामध्ये येणार आहे. आणि मग याच्यामध्ये आल्यानंतर परत याच्यामध्ये काय आहे, पिस्टन आहे. तो पिस्टन काय केला जाईल, ढकलला जाईल. त्याला पिस्टन ढकलल्यानंतर हा प्लंजर आहे. काय आहे, प्लंजर. तो काय करेल, पुढे ढकलला जाईल ना. स्पिंडल इथे येत तसा तो याला काय करेल, बाहेर ढकलेल इकडे. ओके, आता याच्या आतमध्ये स्पिंडल, इथे काय पाहिजे, पिस्टन असतो. तो पिस्टन काय करणार, याला ढकललं, हे बाहेर येईल असं. म्हणजे हे परत काय झालं, मेकॅनिकल एनर्जी लिव्हर आली नाही तर, म्हणजे इथं आलेलं हायड्रोलिक एनर्जीचं रूपांतरण परत मेकॅनिकल एनर्जी मध्ये करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, स्लीव्ह सिलेंडरचा. इथे येणारं हायड्रोलिक प्रेशर होतं, त्याचं कशामध्ये रूपांतरण झालं, मेकॅनिकल एनर्जी मध्ये. म्हणजे हायड्रोलिक एनर्जीचं रूपांतरण मेकॅनिकल एनर्जी मध्ये करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, स्लीव्ह सिलेंडर. मग आता तिथं आलेली जी एनर्जी आहे ती काय करेल, ही फोर्क लिव्हर काय करणार आहे, फोर्क लिव्हर म्हणजे इकडं. आता इथं आली ते असं इथं लावलेलं आहे. काय करणार, याला ढकलणार ना इकडं. याला इकडे ढकलल्यानंतर काय होईल, इथं मुवमेंट काहीतरी होईल ना याची, अशी इकडे ढकलल्यानंतर याची मुवमेंट काहीतरी होईल की नाही, याची मुवमेंट होणार आहे काहीतरी. आता हे सगळे पार्ट वेगवेगळ्या घटकांचे आहेत. ओके, याची मुवमेंट म्हणजे रिलीज फोर्क लिव्हरची जर मुवमेंट झाली तर हे काय करणार, जे काही तुमच्या स्लीव्ह सिलेंडर कडनं आलेली एनर्जी घेणार आणि कुठं पाठवणार, इथून ते रिलीज फोर्कला. कुठं पाठवणार, रिलीज फोर्क. म्हणजे रिलीज फोर्कला हे काय करेल, इथं जाऊन ऑपरेट करेल. ही फोर्क लिव्हर झाली. तुमच्या मास्टर सिलेंडर स्लीव्ह सिलेंडर कडनं आलेली एनर्जी घेणार आणि कुठं पाठवणार, रिलीज फोर्कला. आता हे रिलीज फोर्क आहे, त्या रिलीज फोर्कला ते काय करेल, ऑपरेट करेल. हे असं असतं, त्याला असं फिरवायचं. म्हणजे इथे लिव्हर आली, ती लिव्हर आली, याला पाठीमागे किंवा पुढे ढकलायचं काम करेल ना असं. मग याला पाठीमागे किंवा पुढे ढकलणार, त्यावेळी याच्या पुढे काय असतं, इथं थ्रस्ट बेरिंग असतं. काय असतं, थ्रस्ट बेरिंग. म्हणजे रिलीज फोर्क कडनं आलेली, फोर्क लिव्हर कडनं आलेली पॉवर रिलीज फोर्क पर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा थ्रस्ट बेरिंग पर्यंत पोहोचवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, रिलीज फोर्कचा. ते थ्रस्ट बेरिंग याला याच्या पुढे ते इथं असतं असं. ओके, याला ऑपरेट करायचं आहे. ज्यावेळेस ते
फोर्क लिव्हर आहे ते याला ऑपरेट करणार, म्हणजे पाठीमाग खेचणार त्यावेळी पाठीमागे येईल, याला पुढे ढकलणार त्यावेळी पुढे जाईल. ओके, म्हणजे याला काय करेल ती मुवमेंट करेल, याला ढकलेल. ओके, आणि थ्रस्ट बेरिंगचं काम काय असतं, हे थ्रस्ट बेरिंग आहे जे प्रेशर प्लेटवरती बसतं. कशावरती असतं, तुमच्या प्रेशर प्लेटवरती. त्याच्याशी मिळतं जुळतं घेऊन हे बेरिंग आहे. ओके, त्याला असं ढकलायला गेलो मी, एखादी गोष्ट फिरणार आहे त्याला असं ढकलायला गेलो तर हाताला काय करतं ते फेकून देणार आहे, बरोबर आहे ना. मग ती प्रेशर प्लेट, या प्रेशर प्लेट वरती हे काय केलेलं असतं, असं इथे बसतं मध्ये. ओके, आणि हे जसं फिरणार आहे प्लेट फिरत राहणार आहे, इंजिन जेवढं फिरणार त्या आरपीएम ने फिरत असतं. मग याच्याशी याला जर दाबायचं असेल मला तर त्याच्याबरोबर मिळतं जुळतं घ्यायला पाहिजे. मला याच्याशी मैत्री करायची तर हा जी बाबा जे करायला लागेल ना तर ते होणार आहे, तर होईल काय, अरे चल म्हणणार, बरोबर आहे ना. तसं हे बेरिंग याच्यावरती काय करतं, मिळतं जुळतं घेतं, ते त्याच्याबरोबर फिरणार पण आहे आणि मग त्याला आतमध्ये दाबणार आहे. हे थ्रस्ट बेरिंगचं काम असतं. त्याच्याशी मिळतं जुळतं घेऊन त्याला ऑपरेट करण्यासाठी या थ्रस्ट बेरिंगचा उपयोग केला जातो. थ्रस्ट बेरिंग नंतर ही काय आहे, तुमची प्रेशर प्लेट आहे. काय आहे, प्रेशर प्लेट ही तुमच्या फ्लायव्हीलला काय केलेली असते, जॉईंट केलेली असते. कशाला, फ्लायव्हीलला. म्हणजे जसं फ्लायव्हील फिरणार तशी ही प्रेशर प्लेट काय करत असते, फिरत असते. आणि याच्या आतल्या बाजूला इथं काय असते, तुमची क्लच प्लेट असते. ओके, मग याच्यावरती काय आहे, या डायफ्राम स्प्रिंग आहे. काय आहे, डायफ्राम स्प्रिंग. या हे जे दिसतात ना हे ब्लेड्स, त्याला डायफ्राम स्प्रिंग असं म्हटलं जातं. ज्या वेळेस तुम्ही याच्यावरती दाबलं जाणार आहे, हे दाबल्यानंतर या ज्या स्प्रिंग आहेत, ओके, ते या प्लेटला काय करतात, पाठीमागे खेचतात. काय करतात, पाठीमागे खेचून घेतात. पुढे पाठीमागच्या, आता पाठीमागच्या साईडला कसं येईल, कुठली गोष्ट इथं दाबल्यावर पुढे जायला पाहिजे. पण याच्यामधल्या ज्या डायफ्राम स्प्रिंग आहेत त्यांना वरती जाता येत नाही, सरळ होता येत नाही, त्याला काय करावं लागतं, बेडवरून पाठीमागे यावं लागतं. चो काय, आता हे जो वरचा राऊंड आहे इथं असा गोल आहे ना, हे इथं पॅक आहे आणि याच्या आतमध्ये काय आहेत, अशा या ब्लेड्स आहेत. काय आहेत, ब्लेड. इकडे खाली असं ब्लेड आहे. आणि ज्यावेळेस मी इथं थ्रस्ट बेरिंग याला दाबणार, काय होणार आहे, थ्रस्ट बेरिंग त्याच्यावरती अप्लाय करणार, त्यावेळी हे स्ट्रेट व्हायला पाहिजे होतं, असं बाहेर जायला पाहिजे होतं, पण ते बाहेर जाऊ शकत नाहीये, बाहेर जाऊ शकत नाही. मग काय होईल, त्याला इथूनच काय करावं लागेल, असं इथून हे पाठीमागे येईल, म्हणजे असं पाठीमागे येईल, असं बेंड होईल पाठीमागे येईल. म्हणजे ते काय होईल, पाठीमागे येईल, बेंड सरळ होणार नाहीये ते. मग जर सरळ होत नसेल, इथं ताकद लावली, त्याला पाठीमागे यावं लागेल, पर्यायच नाहीये, पुढं तर जाता येत नाही, मग पाठीमागे यावं. असं काय केलं जातं, याला इथून वरती जाता येत नाही, वरती पॅक केलेलं आहे त्याला, त्यामुळे काय होतं, ते पाठीमागे येईल. आणि पाठीमागे आलं की याच्या पुढे काय आहे, तुमच्या क्लच प्लेट आहे. मग त्याच्यावरचं प्रेशर रिलीज होणार, प्रेशर रिलीज झालं की ती काय होईल, फ्लायव्हील पासून मोकळी होईल. म्हणजे प्रेशर प्लेटला, क्लच प्लेटला ऑपरेट करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, प्रेशर प्लेटचा उपयोग केला जातो. म्हणजे त्याला ती ऑपरेट कोण करणार आहे, ती तुमची प्रेशर प्लेट करणार आहे. कशाला, क्लच प्लेटला ऑपरेट करणार. ती क्लच प्लेट घे इकडं, सुरुवातीला हे याच्यावरती बसलेलं असतं. ज्यावेळेस मी काय करणार, जरासं दोन्ही पण थ्रस्ट बेरिंग याच्यावरती ज्यावेळेस मी इथं दाबणार या थ्रस्ट बेरिंगनं, त्यावेळी काय होईल, ही जी प्लेट आहे ती काय होईल, अशी पाठीमागे येईल. काय होईल, पाठीमागे आली, अशी पाठीमागे आल्यानंतर काय झालं, हे फ्री झालं ना. मग ह्याच्या इकडच्या साईडला फ्लायव्हील आहे, मग ती फ्लायव्हील पासून बाजूला येईल ना, त्याला चिकटून राहिले का, नाही चिकटून राहू शकत का, कारण की तिला दाबून धरलेलं नाही कुणी. मग फ्री झाली, हे फिरायची बंद होईल, फिरायची बंद होईल ना, त्या फ्लायव्हील पासून पाठीमागे आली तर फिरायचीच बंद होईल, थांबेल ना तिथं, कारण की इथं शाफ्ट असतो आतमध्ये याच्यात, तो त्याला काय होणार नाही, फिरू द्यायला नाही, म्हणजे ते फ्री होऊन जाईल इकडे पाठीमागे. तुमचं मग फ्लायव्हील कंटिन्युअसली काय होत राहील, फिरत राहील आणि हे फ्री होऊन जाईल याच्यावरती प्रेशर नसल्यामुळं. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लच सोडणार, क्लच सोडलं काय करतं, हे परत आहे त्याला नेऊन दाबतं आणि मग त्याला परत कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये नेणार आहे, फ्लायव्हीलच्या कॉन्टॅक्टमध्ये नेणार. आणि मग फ्लायव्हीलच्या कॉन्टॅक्टमध्ये गेले की जेवढं फ्लायव्हील त्याला फिरवणार त्या प्रेशर प्लेटला, क्लच प्लेटला, तेवढा तुमचा इकडे शाफ्ट फिरणार आहे. ते कुठे जाणार आहे, आतमध्ये. तिथे इनपुट शाफ्ट आहे, काय तुम्ही इनपुट शाफ्ट आहे तिथे तिथे समोर पहिल्यांदा घेतला नाही. याच्यात बसतो शाफ्ट असा बसला. आता याच्या पुढच्या साईडला काय असणार आहे, फ्लायव्हील. म्हणजे ते फ्लायव्हीलला रेस्ट होणार, त्यावेळी हे फिरणार, हे फिरलं की हा शाफ्ट फिरणार, हा शाफ्ट फिरला की आतमध्ये पॉवर इनपुट, म्हणजे ही पॉवर कुठे जाते, गिअरबॉक्स मध्ये जाते. आता ही जर प्लेट इकडे अशी पाठीमागे आली, पाठीमागे आल्यानंतर काय होईल, फ्लायव्हील पासून दूर झाली, मग ते काय होईल, फ्लायव्हील नुसतं फिरत राहील, हे फिरणार आहे का नाही, कारण की याला दाबून धरलेलं नाही त्याच्यावरती.
ओके, मग हे फ्री झालं की काय होईल, तुमचा गिअरबॉक्स फ्री होईल आणि तुम्ही गिअर इझिली शिफ्ट करू शकाल. तर ते पाठीमागं आलं. मग ही जी प्लेट आहे, क्लच प्लेट आहे, ही कशापासून बनलेली असते? त्याच्यावरती जे मटेरियल लोखंडाचे आहे का? नाही. कशाचे आहे? ॲब्रेसिव्ह मटेरियलचे आहे. कशाचे आहे? ॲब्रेसिव्ह. म्हणजे जसं रबर असेल, पालापाचोळा येणार नाही, रबर असतील, लोखंडाचे कण असतील किंवा सोल्युशन असेल, असे वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये, किंवा लाकूड असेल, तर असे बरेचसे प्रकार घटक असतात ते त्याच्यामध्ये वापरले जातात. त्याला काय म्हटलं जातं? ॲब्रेसिव्ह मटेरियल असं म्हटलं जातं. तर ते सगळं जसं लायनिंग असतं ॲब्रेसिव्ह मटेरियलचं, तसंच ही क्लच प्लेट पण काय असते? ॲब्रेसिव्ह मटेरियलची बनलेली असते. मग त्याच्यापासून ती काय करतं? हे फ्रिक्शन मटेरियल होतं आणि ज्यावेळेस ते त्या लोखंडाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळी त्याला ग्रिप घेतं मजबूत आणि मग त्याच्याबरोबरच ते काय करतं? फिरतं. ओके, मग पहिला गिअर असतो, दुसरा गिअर असतो. पहिला गिअर आपण काय करतो? क्लच स्लोली सोडतो, बरोबर आहे ना? मग त्यावेळी त्याच्यावरती जाऊन काय होणार? स्लोली रेस्ट होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तिसरा चौथा गिअर टाकताना काय करतो? सडनली सोडून देतो. मग सडनली सोडून दिल्यावर ही जाऊन आपटणार आहे की नाही त्याच्यावर? त्या स्पीडला लगेच मिळतं जुळतं घ्यायला. ज्यावेळेस आपटणार त्यावेळी काय होतील? त्याच्यात कंपन्स तयार होतील. काय होतील? कंपन तयार होतील. आणि मग ते कंपन किंवा हादरे शोषण्यासाठी इथं काय दिसतं? त्याच्यावर स्प्रिंग आहेत का? त्याला कुठल्या स्प्रिंग म्हणायचं? टॉर्शन स्प्रिंग आहे. कुठले आहे? टॉर्शन स्प्रिंग. म्हणजे त्याच्यामध्ये जे हादरे आहेत त्या काय करतील? स्प्रिंग आपल्याकडे घेतील. नंतर ती ब्रेक होऊन जाईल ना, ज्यावेळेस ते सोडणार ते हादरे बसल्यानंतर ब्रेक होऊन जाईल तिथं, किंवा ते लोड येणार त्याच्यावरती. मग तो चिकटल्यानंतर त्याच्यावरती येणारा जो लोड असेल तो स्प्रिंग काय करतील? आपल्याकडे म्हणजे कॉम्प्रेस होऊन जातील आणि पुन्हा त्यावेळेस त्याला मोमेंट येईल, त्यावेळी फ्री होतील. की त्याच्यामधले हादरे कंपन शोषून घेण्यासाठी याच्यावरती काय आहे? तुमचा टॉर्शन स्प्रिंग आहे. काय? टॉर्शन स्प्रिंग त्याच्यावरती दिलेली त्या टॉर्शन स्प्रिंग असते. ठीक आहे. आता पॉवर तर आली. आता कुठे गेली? तुमच्या इथून येणारी पॉवर कुठे गेली? चाकांपर्यंत त्या ठिकाणी सॉरी गिअरबॉक्स मध्ये गेलेले, म्हणजे एंगेज किंवा डिसएंगेज करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे क्लच प्लेटचं काम कसं होतं समजलं. मग हे जे मेकॅनिझम आपल्याला कन्वर्ट करायचं होतं ते कशामुळे केलं आपण? इथं हायड्रोलिक माध्यम वापरलं. काय वापरलं? ऑइल. ऑइलच्या प्रेशरमुळे हे शक्य झालेलं आहे. ओके, जसे की माणूस एखादा मोठाच्या मोठा दगड उचलायचा असेल किंवा काय उचलायचं असेल तर क्रेनचा वापर करतो, त्या हाताने फिरवायचा आहे. तिथे एक मेकॅनिझम असतं त्यामुळे ते शक्य होतं. ओके, तसं याच्यामध्ये काय केलेलं आहे? ते मेकॅनिझम वापरलेलं आहे. मेकॅनिकल एनर्जीचं हायड्रोलिक एनर्जीमध्ये आणि परत हायड्रोलिकचं मेकॅनिकलमध्ये केलेलं आहे. म्हणजे प्रेशर एनर्जीचा वापर करून ते ऑपरेट केलेलं आहे. हे झालं तुमचं मेकॅनिकल क्लच सिस्टम, किंवा सॉरी सिंगल प्लेट क्लच सिस्टम. कुठली आहे? सिंगल प्लेट क्लच सिस्टम. ही सगळ्या गाड्यांच्या मध्ये वापरली जाते. क्लच पॅडल ड्रायव्हरकडनं आलेली एनर्जी घ्यायची आणि कुठं पोहोचवायची? जर मेकॅनिकल असेल तर केबलपर्यंत आणि हायड्रोलिक असेल तर मास्टर सिलेंडर. मास्टर सिलेंडरचं काम काय? मेकॅनिकल एनर्जीचं हायड्रोलिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि ते कुठं पाठवायचं? फ्लुइड लाईन. आणि मग त्या फ्लुइड लाईनचं काय काम? जे काही मास्टर सिलेंडरमधनं आलेलं फ्लुइड आहे ते कुठे नेऊन द्यायचं? स्लीव्ह सिलेंडरमध्ये. स्लीव्ह सिलेंडरचं काम असतं त्या ठिकाणी हायड्रोलिक एनर्जीचं रूपांतरण परत मेकॅनिकल एनर्जीमध्ये करायचं. मग त्याच्यानंतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये जे काही कन्व्हर्जन झालेलं असेल तर ती एनर्जी येणार कुठे? तुमच्या फोर्क लिव्हरला. कोणाला येणार आहे? फोर्क लिव्हरला. म्हणजे मास्टर स्लीव्ह सिलेंडरकडनं आलेली एनर्जी फोर्क लिव्हरला मिळेल आणि ती पाठवलेली कुठे? जो रिलीज पोर्टला. कुठं पाठवेल? रिलीज पोर्टला. रिलीज पोर्टचं काम काय आहे? जी काही तुमच्या फोर्क लिव्हरकडनं आलेली पॉवर आहे ती थ्रस्ट बेरिंग पर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं असतं? रिलीज पोर्टचं असतं. त्याच्यानंतर थ्रस्ट बेरिंगचं काय काम आहे? जी काही रिलीज पोर्टकडनं आलेली पॉवर आहे ती प्रेशर प्लेटपर्यंत घेऊन द्यायची, किंवा तिच्याशी मिळतं घेऊन तिला ऑपरेट करण्यासाठी थ्रस्ट बेरिंगचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर प्रेशर प्लेटचं काय काम आहे? जी काही थ्रस्ट बेरिंगकडनं आलेली एनर्जी आहे त्यानुसार क्लच प्लेटला ऑपरेट करण्यासाठी प्रेशर प्लेटचा उपयोग केला जातो. आणि क्लच प्लेटचं काय काम? जी काही फ्लायव्हीलकडची एनर्जी आहे ती गिअरबॉक्सपर्यंत किंवा त्या याच्यापर्यंत घेऊन पोहोचवायचं काम कोणाचं असतं? क्लच प्लेटचं काम असतं.